नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, जसं की आपण थंबनेल टाकल्यावर पाहिलं आहे त्याप्रमाणे आपल्या राज्यातील अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीमुळे चिंतेत असलेल्या आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारे एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जे आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की मित्रांनो, आता राज्य सरकारने नुकताच एक आदेश जारी केला असून त्यानुसार आपल्या राज्यातील काही जिल्ह्यामध्ये 480 कोटी रुपयाचा जो निधी आहे तर तो निधी वाटपास मंजुरी दिली आहे. आणि त्यामुळे दिवाळीपूर्वीची मदत आहे तर ती या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वाढली आहे. तर नेमका असलेला जो निधी आहे तर तो 5 जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये जो आहे आपला राज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेली जी अतिवृष्टी होती त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जो कालावधी एकदा लक्षात घ्या, जून आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये. तर मित्रांनो, हा जून आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं होतं तर त्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि सरकारने सध्या अमरावती आणि संभाजीनगर विभागातील जे 5 जिल्हे आहेत त्या 5 जिल्ह्यासाठी 480 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर केला आहे. त्यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना आणि हिंगोली म्हणजे की अमरावती विभागातील 3 आणि संभाजीनगर विभागातील 2 असे एकूण 5 जिल्हे आहेत. जे की अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम आणि संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली या 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळण्याची आहे तर ती सुरुवात होणार आहे. आणि जे काही जिल्हे उरलेले आहेत तर मित्रांनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जे अन्य जिल्हे आहेत तर या सर्वांसाठी मिळून एकूण मदतीसाठी जवळपास 31,000 कोटींची आर्थिक मदत जी आहे तर ती जाहीर केली आहे. आणि सध्या जे आपण हे 5 जिल्हे पाहिले तर त्यामधील काय जे आपला कालावधी होता त्यानुसार या 5 जिल्ह्यासाठी 480 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून उर्वरित नुकसानग्रस्त जिल्ह्यांसाठी मदतीसंदर्भात लवकरच स्वतंत्र शासनाने जारी केला जाणार आहे. आणि या निधीमुळे जे आहे ते आता पुढील वाटप प्रक्रिया वेगाने पार पडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. तर आपल्या जास्तीत जास्त खास करून अकोला, बुलढाणा, वाशिम आणि जालना आणि हिंगोली या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नक्की हा व्हिडिओ, ही माहिती, अपडेट नक्की शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत आपला कुठला जिल्हा हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.